विद्यापीठक 28 विद्यापीठक 28. आपण शास्त्राच्या वचनाचे धम्म आणि नियमाचे संकलन करू म्हणून आर्य महाकाश्यपाने आयुष्मान आनंदाचे अनुमोदन केले. त्यावेळी सर्वच भिक्खू संघाने पण साधू म्हणून आयुष्मान आनंदाचे सहर्ष अनुमोदन केले आणि आयुष्मान आनंदाच्या प्रज्ञामयी स्मृतीचे पण सर्व भिक्खू संघाने वाखाणणी केली. तेव्हा आनंदाने सगळ्यांना साधुवाद देऊन धन्यता प्रगट केली. तेव्हा भिक्खू संघातून उभे राहून आयुष्मान महाकात्यायनाने विचारले, भदंत एवढं मोठं बुद्धवचन कसे संकलित करायचं? अन्नपोट संकलित करायचं आणि कोण संकलन करील किंवा संकलित करील? औस महाकात्यायन यासाठी कमीत कमी 500 अहर्तांच्या सान्निध्यात शास्त्राच्या वचनाचे संगायन केल्या जाईल. त्यासाठी सर्वप्रथम 500 अहर्तांची आपण एक अनुसूची तयार करू आणि एवढे मोठे कार्य करण्यासाठी बराच काळ लागणार. ते सुरळीत पार पाडण्यासाठी जागा पण विशाल व सुरक्षितच पाहिजे. तर आयुष्मानो यासाठी महाराजा अजातशत्रूच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही. म्हणून आयुष्मानो यासाठी राजगृहच उचित आहे, योग्य आहे. तसेच संगायनासाठी एकात हे अशी व्यवस्थापन राजगृहातील व्यवहारगिरीच्या उत्तर पार्श्वात पायथ्याशी असलेली सप्ततनी लेणी गृह योग्य आहे. तर मला असे वाटते की आपण सर्वांनी या वर्षीच्या वर्षासवास राजगृहातील सर्व विहारातच करावयास पाहिजे अशी ती मी सर्वांना आत्ताच अनुमती देतो. सगळ्यांनी आषाढ शुद्ध पौर्णिमेला राजगृहास यावे. साधू म्हणते. अति उत्तम, फारच योग्य आहे. म्हणून सगळ्या भिक्खू संघाने कार्य कश्यपाचे अनुमोदन केले. तेव्हा आर्य काश्यप सगळ्यांना म्हणाले, तर बुद्धिमान व प्रज्ञावान स्थविरो आपल्या कार्याची परिपूर्णता करण्यासाठी जवळजवळ सर्व व्यवस्था व कार्यवाही झाली आहे. असे
समजून आता पुढील कार्यास गती देण्यासाठी सर्वांनी आपापली कुशलता आतापर्यंत पणाला लावायची वेळ आली आहे. तरी सर्व भिक्खू संघाने या वर्षावास राजगृहातच करण्यासाठी पुन्हा एकदा सर्वांना सांगतो की आपण सर्व भिक्खू संघाने आषाढ शुद्ध पौर्णिमेस राजगृहात एकत्रित होण्याचं कष्ट करावे.